हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे सध्या ट्रेंडिंगला चालू असणारी चिकन गार्लिक राईसची रेसिपी एकदम सोपी आहे, झटपट तयार होणारी आहे। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। तर चिकन गार्लिक राईस बनवण्यासाठी सर्वात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। लसणाच्या पाकळ्या जर छोट्या असतील ना तर त्या जास्त घ्यायच्या आहेत। ते ह्या थोड्या मोठ्या साईजला होत्या, त्यामुळे मी 20-25 घेतल्या होत्या। यामध्ये मी 2.5 चमचे काश्मीरी तिखा लाल मसाला टाकला आहे। यामध्ये अजिबात कोणता गरम मसाला वगैरे नाही आहे, फक्त चिली पावडर आहे। आता ह्याची एक भरड तयार करून साईडला ठेवून घ्यायची आहे। एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल तापत ठेवले होते। तेल चांगले तापले की मग त्यामध्ये मी ते 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून टाकले होते। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि कांदा हलका गुलाबी रंगाचा होईपर्यंत इथे परतवून घ्यायचा आहे। कांदा हलका गुलाबी रंगाचा झाला की मग मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि त्याला चांगलं मिक्स करून घेतले। कांदा इथे चांगला परतला गेला होता। मग मी याच्यामध्ये पाव छोटा चमचा हळद पावडर, 1 छोटा चमचा धने जिरे पावडर आणि त्याचबरोबर पाव छोटा चमचा काश्मीरी तिखा लाल मसाला टाकून घेतलेला आहे। आता काश्मीरी तिखा लाल मसाल्याची पेस्ट आपण ऑलरेडी केली होती, तर तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार तुम्हाला मसाल्याचा वापर इथे करायचा आहे। गॅसची फ्लेम स्लो करून जी गार्लिक चिली पेस्ट तयार केली होती ना ती मी या कांद्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि 2 ते 3 मिनिटे ह्याला छान मिक्स करत राहायचं आहे। जोपर्यंत लसूणचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत ह्याला असंच परतवत राहायचं। आणि आता हा जो मसाला आहे तो चांगला इथे परतला गेला होता। इथे मी 150 ग्राम बोनलेस चिकन घेतलं होतं। तर ह्या चिकनला मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं, त्यानंतर त्याचे लहान लहान पीसेस कट करून घेतले आणि मग हे पीसेस जे आहेत ते मी ह्या मसाल्यामध्ये टाकून घेतले आणि छान मसाल्यामध्ये या पीसेसला असं कोट करून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि ह्या चिकनला आपल्याला इथे चांगलं शिजवून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटे मी चिकन असेच परतवून घेतले। त्यानंतर मी कढईवरती झाकण ठेवले, गॅसची फ्लेम स्लो ठेवली, 5 मिनिटं चिकनला शिजवून दिले। 5 मिनिटानंतर कढईवरचं झाकण काढून एकदा चिकनला पुन्हा परतवून घेतलं। पुन्हा मी इथे कढईवरती झाकण ठेवलं 3 ते 4 मिनिटांसाठी। 3 ते 4 मिनिटानंतर पुन्हा कढईवरचं झाकण काढलं। हे जे चिकन आहे ते शिजलं गेलं होतं, पण मी मीठ चाखून बघितलं होतं तर मीठ थोडं कमी होतं, म्हणून मी मीठ थोडंसं टाकून घेतलं। आता या तयार झालेल्या मसाल्यामध्ये इथे मी 200 ग्राम भात टाकून घेतलेला आहे। तर 200 ग्राम बासमती तांदूळ घेतला होता, त्याला मी 95% शिजवून घेतलं आणि मग त्यानंतर त्याच्यातलं सर्व पाणी निथळवून घेतलं आणि मग तो राईस इथे यूज केलेला आहे। जसं आपण बिर्याणीसाठी राईस शिजवतो ना तसंच आपल्याला हा राईस शिजवायचा आहे, पण हा आपल्याला प्लेन राईस शिजवायचा आहे। याच्यामध्ये कोणतेच खडे मसाले, गरम मसाले काहीच नाही टाकायचं आहे। आता हा जो राईस आहे तो चांगला या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतला। त्यानंतर कढईवरती झाकण ठेवले, गॅसची फ्लेम स्लो ठेवली, 5 मिनिटं भाताला छान वाफ काढून घेतली, म्हणजे जे चिकन गार्लिक चिलीचे फ्लेवर्स आहेत ते सगळे राईसमध्ये छान उतरतात। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकून घेतली। एकदा पुन्हा मी या राईसला मिक्स करून घेतले। पुन्हा एकदा कढईवरती झाकण ठेवले 5 मिनिटांसाठी, गॅसची फ्लेम स्लोच ठेवली। 5 मिनिटानंतर मी गॅसची फ्लेम बंद केली, कढईवरचं झाकण काढले आणि अशा प्रकारे हा चिकन गार्लिक राईस इथे रेडी झालेला आहे। तर हा चिकन गार्लिक राईस मी सुद्धा घरामध्ये फर्स्ट टाईम बनवला होता। हा खाण्यासाठी ॲक्च्युली खूप चविष्ट झाला होता। तर ही चिकन गार्लिक राईसची रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा, झटपट बनणारी रेसिपी आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।